नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय आहे नवरा आपल्या पत्नीचे का ऐकत नाही. फक्त हे 4 उपाय करून पहा आणि जादू पहा. बऱ्याचदा बायका तक्रार करतात की त्यांचा नवरा त्यांचे ऐकत नाही, किंवा जर तुमचा नवरा तुमच्या बोलण्याकडे नेहमीच दुर्लक्ष करत असेल तर त्यामागे नक्कीच एक मोठे कारण असेल. वैवाहिक जीवनात पती पत्नीच्या नात्यात कटुता निर्माण झाल्यामुळे कुटुंब तुटू लागते. जेव्हा 2 लोक एकत्र राहतात तेव्हा छोटे मोठे भांडणे होत राहतात. अशा परिस्थितीत बऱ्याचदा पती किंवा पत्नी एकमेकांकडे दुर्लक्ष करू लागतात. तथापि पती पत्नीचे ऐकत नसल्यामागे अनेक कारणे असू शकतात. तर चला सविस्तरपणे जाणून घेऊया की नवरा आपल्या पत्नीचे का ऐकत नाही. जेव्हा पती आपल्या पत्नीचे ऐकत नाही तेव्हा अशा परिस्थितीत घरात वारंवार भांडणे होतात. पती पत्नी एकमेकांना आधार दिला पाहिजे. हे नाते विश्वास आणि प्रेमावर आधारित असते. नाते तुटण्याची सुरुवात संशय, अवैध संबंध, गैरसमज, स्वार्थ, रागीट, भांडखोर, लोभी स्वभाव आणि एकमेकांकडे दुर्लक्ष करण्यापासून होते. म्हणूनच पती आपल्या पत्नीचे का ऐकत नाही हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून नाते वेळेत तुटण्यापासून वाचू शकेल. जर पती आपल्या पत्नीचे ऐकत नसेल तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. आपल्या चुका स्वीकारत नसणे हा मानवी स्वभाव आहे. हे एक मोठे कारण आहे ज्यामुळे भांडण होतात. लग्नानंतर पती पत्नीच्या एकमेकांकडून अनेक अपेक्षा असतात. अपेक्षा तुटल्या की अंतर वाढू लागते. जर तुम्हाला तुमच्या पतीने तुमचे लक्षपूर्वक ऐकावे आणि प्रत्येक गोष्टीला सहमती द्यावे असे वाटत असेल तर तुम्हाला पतीच्या भावना, इच्छा आणि गरजा समजून घ्याव्या लागतील. जवळीक वाढवण्यासाठी जोडप्यांमध्ये भावनिक बंधन, विश्वास आणि प्रेम सर्वात महत्त्वाचे आहे. जर पती आपल्या पत्नीचे ऐकत नसेल तर याची खालील कारणे आहेत. ही काही कारणे आपल्याला माहीतच आहेत. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडत राहणे. फक्त स्वतःबद्दल विचार करत नाही. ती दुसऱ्या पुरुषाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. कोणत्याही कारणाशिवाय बराच काळ सेक्स करण्यास नकार देतो. कुटुंबातील सदस्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो. ती फक्त पैसे मागत राहते. पत्नी तिच्या पतीची काळजी घेत नाही. नवरा पत्नीला सर्व काही शेअर करण्यास पात्र मानत नाही. नवरा आपल्या पत्नीवर विश्वास ठेवत नाही. पती आपल्या पत्नीचे का ऐकत नाही हे तुम्हाला आधीच माहीत असेल, पण आता आपण जाणून घेऊया की जेव्हा पती किंवा दुसरे कोणी ऐकत नाही तेव्हा काय करावे. जर पती पत्नीचे ऐकत नसेल तर हे 4 उपाय करावेत. मित्रांनो, पती पत्नीमध्ये कोणीही मोठे किंवा लहान नसते, म्हणून कधीही मनात अहंकाराची भावना बाळगू नये. जरी पती पत्नीमध्ये वयाचा मोठा फरक असला तरी या परिस्थितीतही एकमेकांचे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. नात्यात विश्वास, प्रेम, आदर आणि समर्पण असणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही एकमेकांच्या भावना, इच्छा आणि निर्णयांचा आदर करता आणि त्यांना पाठिंबा देता तेव्हा नाते मजबूत होते. अशा प्रकारे पती तुमच्या शब्दाकडे दुर्लक्ष करू शकत नाही, जरी तो इच्छित असला तरी, आणि तो तुम्ही जे काही बोलता ते ऐकू लागतो. म्हणून जर पती पत्नीचे ऐकत नसेल तर सर्वप्रथम त्यांचे नाते सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर पती पत्नीचे ऐकत नसेल तर खालील काही टिप्स नक्कीच फॉलो करा. 1 म्हणजे तुमच्या पतीला प्रेम द्या. जर पती आपल्या पत्नीचे ऐकत नसेल तर यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे प्रेमाचा अभाव. प्रेम हे एकमेव शस्त्र आहे जे दोघांमधील अंतर कमी करू शकते. म्हणून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. एकमेकांच्या समस्या समजून घ्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रणय आणि शारीरिक संबंध ठेवल्याने पती पत्नी भावनिकदृष्ट्या जवळ येतात. जेव्हा तुम्ही एकमेकांच्या
खूप जवळ असता तेव्हा पती तुम्हाला दुर्लक्ष करण्याचे धाडस करू शकत नाही. पती तुम्हाला दुर्लक्ष करण्यामागील आणि तुमचे ऐकत नसण्याचे कारण म्हणजे तुमच्या दोघांमधील अंतर. म्हणून सर्वप्रथम तुम्ही हे अंतर जाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरं म्हणजे तुमच्या नवऱ्याचेही ऐका. काही बायकांना असे वाटते की त्यांच्या पतीने त्यांच्या म्हणण्यानुसार वागावे आणि त्यांच्याशी सहमत व्हावे. कोणत्याही पतीला पतीचा गुलाम म्हणायला आवडत नाही. जर पती एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर आपले मत देत असेल तर त्याचे ऐकले पाहिजे. पती-पत्नीमध्ये मतभेद असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पत्नीने पतीला तिच्या मुद्द्यांवर सहमत होण्यास भाग पाडणे चुकीचे आहे. दोघांनी एकत्र बसून सध्याच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही एकमेकांचे पूर्णपणे ऐकता तेव्हा गोष्टींवर नियंत्रण ठेवणे सोपे होते. जेव्हा तुमच्या पतीला कळते की तुम्हाला त्याची काळजी आहे, तेव्हा तो तुमच्याकडे दुर्लक्ष का करेल? म्हणून तुमच्या पतीचे निर्णय आणि शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही त्यांचे ऐकाल तेव्हाच तो तुमचे ऐकेल आणि तुमचे ऐकेल. तिसरं म्हणजे प्रेमाने गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करा. जर तुमचा नवरा एखाद्या विशिष्ट मुद्द्यांवर तुमच्याशी असहमत असेल तर ती मोठी गोष्ट नाही, कारण सर्वजण सारखेच विचार करतात हे आवश्यक नाही. जर तुमच्या नवऱ्याला तुमचे विचार आवडत नसतील तर तो तुमचे ऐकत नाही. पुरुष आणि स्त्रिया दोघांचीही विचार करण्याची पद्धत खूप वेगळी असू शकते. पुरुषांना महिलांपेक्षा बाहेरील जगाबद्दल जास्त माहिती असते, कारण भारतात बहुतेक पुरुष बाहेर काम करतात आणि महिला घरकामात व्यस्त असतात. पण याचा अर्थ असा नाही की महिला कोणत्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी आहेत. महिलांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता पुरुषांइतकीच असते. काही महिलांना खूप वाईट सवयी असतात. त्या रागात किंवा मोठ्या आवाजात आदेश देऊन त्यांच्या पतींना त्यांच्या मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न करतात. जर कोणी तुम्हाला मोठ्या आवाजात एखाद्या गोष्टीवर सहमती देण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही काय कराल याचा विचार करा. हे सोपे आहे. तुम्ही रागातही नकार द्याल. म्हणूनच बोलण्यात गोडवा आणि प्रेम आवश्यक आहे. चौथं म्हणजे योग्य वेळ निवडा. हो, मानसिक ताण हे देखील पती आपल्या पत्नीचे ऐकत नसण्याचे कारण असू शकते. आजच्या व्यस्त जीवनशैलीत आणि आर्थिक काळात प्रत्येकजण पैशाच्या मागे धावत आहे. सतत काम केल्यानंतर मेंदूला विश्रांतीची आवश्यकता असते. ऑफिसमध्ये तासनतास काम केल्यानंतर एखाद्या व्यक्तीला थोडा वेळ झोपायचे असते. म्हणून जर तुम्हाला तुमच्या पतीला तुमचे ऐकायला लावायचे असेल तर योग्य वेळ निवडणे महत्त्वाचे आहे. जेव्हा मानसिक ताण असतो तेव्हा चांगल्या गोष्टी ऐकायलाही आवडत नाहीत. म्हणून तुमच्या पतीला आरामदायी वाटू द्या आणि रात्री त्याच्याशी प्रेमाने बोला. निष्कर्ष: नवरा आपल्या पत्नीचे का ऐकत नाही? मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा खास व्हिडिओ आवडला असेल. नवरा आपल्या पत्नीचे का ऐकत नाही? फक्त हे 4 उपाय करा आणि मग जादू पहा. तुम्हाला हे खूप आवडले असेलच. पत्नीने तिच्या पतीला तिच्या मागण्या मान्य करायला लावणे ही मोठी गोष्ट नाही. तिच्या पतीला पतीपेक्षा चांगले कोणी समजू शकत नाही. म्हणून रागाऐवजी प्रेमाने परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या विशिष्ट मुद्द्यावर सहमती आणि मतभेद ही एक सामान्य गोष्ट आहे. पण जेव्हा आपण एकत्र गांभीर्याने विचार करतो तेव्हा उपाय सापडतो. तर ही होती आजची माहिती. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.